तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज आपण बघणार आहे 2020 मध्ये आलेले बुचर्स मूवीचं एक्सप्लेनेशन. तर चला मूवीच्या एक्सप्लेनेशनला स्टार्ट करूया. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि ही एक स्लॅशर मूवी आहे, त्याच्यामुळे स्टोरी लाईनची जास्त तुम्ही काळजी करूच नका, कारण स्लॅशर मूवीज मध्ये फक्त किल्स महत्वाचे असतात ना की स्टोरी लाईन. आणि या मूवी पासून हॅपी एंडिंगची अपेक्षा करूच नका, कारण हॅपी एंडिंग तुम्हाला भेटेल का नाही हे तुम्हाला नंतरच कळेल. तर आता जास्त वेळ न घालवता चला मूवीच्या एक्सप्लेनेशनला सुरू करूया. मूवीच्या सुरुवातीला आपल्याला दोन भाव दाखवले जातात. ते त्यांच्या आईला पुरत असतात. त्या दोघांचं नाव आहे ओवर्ल्ड आणि ऑक्सवर्ल्ड. ते दोन भाव त्यांच्या आईला पुरतच असतात की तेवढ्यामध्ये तिथे एक कार येते आणि त्या कारमध्ये दोन कपल्स असतात. त्या दोघांचं नाव असतं सॅलेस्ट आणि स्टीवन. त्या दोन कपल्सच्या बोलण्यावरून आपल्याला कळतं की त्यांनी कार थांबवलेली नाहीये, त्यांची कार बंद पडलेली आहे. त्याच्यामुळे स्टीवन बाहेर जाऊन गाडीला बघतो. स्टीवनला जरा पण आयडिया नसती की आता त्याच्यासोबत काय होणार आहे, पण आपल्याला माहिती आहे आता काय होणार आहे, कारण आपण नेहमी स्लॅशर मूवीज मध्ये बघतो की जो पण असा गाडी बाहेर निघतो किंवा जंगलामध्ये एकटा जातो त्याचं काय होतं. स्टीवन गाडीच बघत असतो तेवढ्यात ऑसवर्ल्ड मागून येतो आणि त्याला बेहोश करतो. त्याच्यानंतर ते सेलेसला पकडून त्यांच्यासोबत घेऊन जातात. त्या दोन्ही भावांच्या तोंडाला बघून आपल्याला एवढं तर कळतं की ही दोघं चांगली माणसं तर बिलकुल नाहीयेत. त्याच्यानंतर आपल्याला त्या दोन भावांना बघून कळतं की तिथे जे पण लोक येतात त्यांना हे दोघं पकडून नेतात आणि त्यांचं ते काय करतात, त्यांना खातात. कारण हे दोघं भाव कॅनिबल्स आहेत. कॅनिबल्स म्हणजे जे लोक माणसांनाच खातात. आणि ह्या गोष्टी फक्त इथपर्यंतच नाहीत, अजून पण त्यांचे काहीतरी प्लॅन्स आहे जे आपल्याला पुढे जाऊन हळूहळू कळतील. त्या दोन कपल्स मधल्या स्टीवनला तर ते दोघं कापून टाकतात, पण त्यांच्यातली जी मुलगी होती तिला त्यांनी तसंच ठेवलं होतं. त्याच्यानंतर सीन शिफ्ट होतो खूप दिवसांनंतर आणि आपल्याला हे दिसतं की त्यांनी अजून सेलेसला तसंच ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला कळतं की त्यांनी सेलेसला अजून पण का मारलं नाही, कारण सेलेसला बाळ होणार असतं. त्यानंतर आपल्याला हे कळतं की हे लोक जे पण बाया येतात त्यांना मारून टाकत नाही, त्यांना फक्त त्यांचा वंश वाढवण्यासाठी ठेवतात. याच्यामधून आपल्याला हे पण कळतं की ते फक्त मेल्सला मारतात आणि फिमेल्स जेवढे पण आहेत त्यांना तसंच ठेवतात. आणि ते सगळं चालूच असताना आपल्याला एक वेगळा क्रिपी आवाज पण मागून येतो, म्हणजे या घरामध्ये अजून पण काहीतरी अशी गोष्ट आहे जी आपल्याला अजून दाखवली गेली नाहीये. त्याच्यानंतर नेक्स्ट सीन मध्ये आपल्याला दाखवलं जातं की एक कार त्याच ठिकाणी परत बंद पडलेली आहे. त्या कारमध्ये 4 लोक असतात, माईक, त्याची गर्लफ्रेंड जेना, क्रेस आणि त्याची गर्लफ्रेंड टेलर. त्याच्यानंतर ते मित्र सर्वजण गाडीमधून बाहेर येतात आणि गाडीमधून बाहेर आल्यानंतर ते आजूबाजूला बघतात, पण तिथं कोणीच नसतं. त्याच्यामुळे माईक रस्त्याने चलत जातो की कोणी भेटलं तर त्याला हेल्पसाठी बोलवता येईल. माईक गॅस स्टेशन शोधायला जात असताना जेना त्याच्यासोबत जात नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यांच्या बोलण्यामधून हे कळतं की त्या दोघांची भांडणं झालेली आहे, त्याच्यामुळे ते दोघं सोबत गेले नाहीत. माईकला एकट्याला जाताना बघून टेलर पण त्याच्यासोबत जाते. माईक आणि टेलर खूप चलून शेवटी एका गॅस स्टेशन वरती पोहोचतात. आणि तुम्ही जर हॉलिवूडचे स्लॅशर मूवीज जर बघत असाल तर तुम्हाला माहित आहे की गॅस स्टेशन म्हणजे किती महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यासाठी सगळ्यात जास्त तर कांड ही गॅस स्टेशन मध्येच होतात. त्याच्यानंतर आपल्याला त्या दोन भावांमधला एक भाऊ ओवन दाखवला जातो. ते दोघं त्या ओवनला हेल्प मागण्यासाठी जातात आणि ओवन पण स्वतःला खूप मी चांगला आहे असं दाखवत होता. त्यांच्या हेल्पसाठी ओवन एका टो ट्रकला बोलवतो, पण ओवनचा चेहरा बघून आपल्याला हे कळतं की ओवनच्या डोक्यामध्ये काय प्लॅन चालू आहे. दुसरीकडे आपल्याला जेना आणि क्रिस दाखवली जातात. ते बघतात की तिथं खूप वायर्स अशा टाकलेले आहेत. ते दोघं तर त्या वायरिंगला सिरियसली नाही घेत, पण आपल्याला दाखवलं जातं की त्या ज्या वायरी आहेत त्या एका सिग्नलवनी काम करत आहेत. त्या ज्या वायर्स होत्या त्यांच्यामुळे त्या दोन भावांना हे पण कळतं की त्यांच्या इलाक्यामध्ये कोणी आलेलं आहे. ते दोघं आरामामध्ये कारमध्ये बसलेलेच असतात की तेवढ्यात त्यांना दिसतं की कोणतरी त्यांचे फोटोज काढत आहेत. आणि तो फोटो काढणारा आणखी कोणी नाही, ऑसवर्ल्ड होता. आणि ते फोटो काढत आहे हे बघून हे दोघं खूप घाबरून जातात. ऑसवर्ल्डला बघून ते दोघं एवढे घाबरून जातात की ते दोघं तिथून निघून माईकच्या दिशेने निघतात. त्याच्यानंतर ते रस्त्यावर बघतात तर त्यांचे फोटो पडलेले असतात. आणि या ठिकाणी आता जरा वातावरण थोडंसं गरम झालेलं आहे आणि यांना पण कळतं की आता ही मस्करीचा विषय राहिलेला नाहीये. कोणतरी त्यांचं ह्या जंगलामध्ये फोटोज काढत आहे, त्यांचा पाठला करत आहे. दुसरीकडे आपल्याला माईक दाखवला जातो. तो पण खूप टाइमापासून त्या टो ट्रकची वाट बघत आहे, पण कोणच येत नव्हतं. आणि त्याच्यामुळे टेलर खूप बोर होऊन जाते आणि टेलर माईकला म्हणते की मी आता मित्रांकडे चाललेले आहे, तू पण मला रस्त्यामधून गाडी आल्यानंतर घेऊन जा. आता माईक तिथे एकटा होता आणि तुम्हाला पण माहित आहे की माईक सोबत आता काय होणार आहे. तेवढ्यात त्या दोन भावांमधला एक भाऊ माईकला आवाज देतो, त्याला हेल्पसाठी बोलवतो आणि माईक त्याची हेल्प करतच असतो की तेवढ्यात तो मागून त्याच्या डोक्यात काहीतरी मारून त्याला बेहोश करतो. दुसरीकडे आपल्याला टेलर दाखवली जाते. टेलर थोडी पुढे जाते, पण तिला अचानक भीती वाटायला लागते म्हणून ती परत वापस गॅस स्टेशनकडे येते आणि हीच चूक तिला खूप मागामध्ये पडते. ओवन तिला सुद्धा पकडतो. माईकला त्याने खूप टाईट बांधलं होतं आणि टेलरला दुसरीकडे घेऊन गेला होता. दुसरीकडे जेना आणि तिचा मित्र दोघं पुढे चाललेले असतात आणि त्यांना एक अजून फोटो भेटतो. त्या फोटोमध्ये माईक आणि टेलर खूप जास्त जवळ आलेले दिसतात आणि त्याच्यावरून ह्या दोघांना पण कळतं की माईक आणि टेलर ह्या दोघांना पण धोका देत आहेत. जेनाला आधीच कुठेतरी माईकवर थोडासा शक होता, पण ह्याच्यामुळे जो दुसरा मित्र होता तो खूप डिप्रेशन मध्ये जातो. आणि ते दोघं तिथं उभेच असतात की तेवढ्यांमध्ये त्या दोन भावांमधला एक भाऊ येतो आणि क्रिसला मारतो आणि बेहोश करतो, पण जेना तिथून कसं बसं पळून निघते. तेवढ्यात आपल्याला जेना दाखवली जाते. ती पळतच असते, पण तेवढ्यात तिला एक घर दिसतं.
पण तिचं नशीब एवढं खराब असतं की ते घर त्या 2 किलर्स भावांचंच असतं. जेना त्या घराच्या दिशेने चाललेलीच असते की तेवढ्यात तिला एक कार दिसते आणि कसं बस ती त्या कारला थांबवते. पण मी म्हणलो होतो ना तिचं नशीब खराबच आहे. त्या कार मध्ये अजून कोणी नाही, त्या किलर्स भावामधला मोठा भाऊ ओवनच होता. त्याच्यानंतर ओवन जेनाला त्याच्या घरी घेऊन जातो आणि घरी गेल्यानंतर जेना पोलिसांना फोन करून सांगत असते आणि ती पोलिसांना काहीतरी सांगतच असते की तेवढ्यामध्ये तिला भिंतीवर फोटो दिसतात आणि ते फोटो आणखी कोणाचे नाही, तिथल्या विक्टिमचे फोटो असतात जे त्या किलर्स भावांनी पकडलेले होते. ते फोटोज बघून जेनाला पण कळतं की आपण आता इथं फसलेलो आहे. नेक्स्ट सीन मध्ये आपल्याला जेना आणि टेलर दोघींना दाखवलं जातं. त्या दोघींना पण खुर्चीवरती बांधून ठेवलेलं असतं. त्या दोघींना एका वेगळ्याच कारणासाठी तिथं बांधून ठेवलेलं आहे. आपल्याला पण माहित आहे ते 2 भाव त्या दोघींना मारून तर टाकणार नाही, त्यांचा उपयोग ते कशासाठी करणार हे आपल्याला माहित आहे. तेवढ्यात त्या दोघींसमोर तिथं क्रिसला आणलं जातं आणि त्या दोघींच्या समोरच क्रिसची मान ही मोडून टाकली जाते. हे ओवननी ह्याच्यासाठी केलं की त्या दोघींनी पळून जायचा विचार सुद्धा करू नये. पण आपल्याला दाखवलं जातं जेनाने अजून सुद्धा हार मानलेली नाहीये. नेक्स्ट सीन मध्ये आपल्याला दाखवलं जातं ओवन गॅस स्टेशन मध्ये परत गेलेला आहे आणि त्याचा जो दुसरा भाऊ आहे तो त्या बॉडीची तुकडी करत आहे. दुसरीकडे आपल्याला त्या दोघी दाखवल्या जातात, त्या कसं बसं करून तिथून फ्री होतात आणि त्याच्यानंतर त्या दोघी तिथून बाहेर निघतात आणि बाहेर निघल्यानंतर त्या दोघी त्यांची जिथं कार लावली होती त्या कारच्या दिशेने जातात आणि नशिबाने त्यांना तिथं गेल्यानंतर तो टो ट्रकवाला दिसतो आणि त्या टो ट्रकवाल्याचं नाव आहे विलियर्ड. त्या दोघी विलियर्डला सगळी स्टोरी सांगून टाकतात की आमच्यासोबत काय काय झालं. त्याच्यानंतर विलियर्ड त्यांना गाडीमध्ये बसवतो आणि तिथून घेऊन जातो. आणि मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं त्या दोघींचं नशीब खराबच आहे, कारण विलियर्ड आणखी कुणी नाही, त्या 2 भावांचा अंकल आहे. ते सगळे सोबत मिळूनच काम करत असतात. त्याच्यानंतर विलियर्ड त्यांना एका ठिकाणी घेऊन जातो. त्या ठिकाणी आपल्याला दाखवलं जातं की जेवढे पण विक्टिम्स होते त्यांच्या जेवढ्या पण गाड्या होत्या त्या गाड्या तिथं टाकल्या गेलेल्या आहेत. त्या 4 मित्रांची गाडी ठिकाणाला लावून विलियर्ड त्यांना गन पॉइंटवर त्यांच्या घरी घेऊन वापस जातो आणि ते घराच्या दिशेने चाललेलेच असतात की तेवढा तो ऑसवर्ल्ड येतो आणि टेलरला मारून टाकतो. ह्या 3 किलर्स मध्ये हा रूल असतो की कधी पण कोणत्या पण फिमेलला मारायचं नाही, पण रागामध्ये ऑसवर्ल्डने टेलरला मारून टाकलं. घरी गेल्यानंतर विलियर्ड ऑसवर्ल्डला नीट समजून सांगत असतो की तू रूल्सनुसार चाल आणि जर तू रूल्सनुसार नाही चालला तर तुला पण मारायला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही. पण तो जरा डोक्यामध्ये क्रॅक असल्यामुळे तो त्यांचा ऐकत नव्हता आणि तो तिथून निघून जातो. आणि यांच्या बोलण्यामधून हे कळतं की स्टार्टिंगला जे आपल्याला क्रिपी आवाज आले होते हे आणखी कुणी नाही, ह्या 2 भावांचाच तिसरा भाऊ ऑक्सवर्ल्ड आहे आणि काहीतरी असं कारण आहे ज्याच्यामुळे त्यांनी त्याला आत बांधून ठेवलेलं आहे आणि हे कारण आपल्याला पुढं मूवी मध्ये कळेल. आणि ह्या किलर्सचं बोलणं चाललेलंच असतं की तेवढ्यामध्ये जेना तिथून एक ब्लेड उचलून तिच्या खिशामध्ये ठेवून घेते. त्याच्यानंतर जेनाला सेलेस सोबत बंद केलं जातं. सेलेस म्हणजे ती स्टार्टिंगची पोरगी जिला ह्यांनी पकडलं होतं. आणि आता तुम्हाला जेनेवानीच विचार पडला असेल की जर हिला इथं बांधून ठेवलेलं आहे तर ही वरडत का नाही. ती वरडत नाही याचं कारण हे की त्या लोकांनी तिचे वोकल कॉर्ड्सच काढून टाकलेले आहे, त्याच्यामुळे तिचा आवाजच निघत नाही. आणि त्याच्यानंतर जेना कसं बस तिला फ्री करते, पण तिने इथं एक लय मोठी चूक केलेली होती. जेनाने जे ब्लड चोरलं होतं ते सेलेसच्याच हातामध्ये राहिलं होतं. त्याच्यानंतर आपल्याला सेलेसची क्रिपी स्माइल दाखवली जाते. ती मनातली मनात काहीतरी विचार करत असते आणि त्याच्यानंतर ती ब्लेड उचलते आणि स्वतःच्याच पोटामध्ये त्याच्या बाळाला मारून टाकते आणि नंतर स्वतःचाच गळा कापते आणि स्वतःला सुद्धा मारून टाकते. थोड्या वेळामध्ये तिथं ऑसवर्ल्ड येतो आणि तिला मारलेलं बघून तो खूप दुःखी होतो. थोड्या वेळानंतर ओवन पण घरी येतो आणि विलियर्डनी त्याला जे झालं ते सर्व काही सांगून टाकलेलं असतं. तो आतमध्ये जाऊन ऑसवर्ल्डला वरडतच असतो, पण ऑसवर्ल्डचं डोकं आधीच खूप फिरलेलं असतं आणि त्याच्या चेहऱ्यावरती तो राग बघून आपल्याला हे पण कळतं की तो त्याच्या भावाला आणि त्याच्या अंकलला मारायला पण आज कमी करणार नाही. त्याच्यामुळे ओवन तर त्याला वरडायला आलेला असताना सुद्धा तो त्याला माफी मागतो आणि त्याला बाहेर जरा जाऊन चलू नये म्हणतो. आणि तो बाहेर गेल्यानंतर तो सगळ्यात पहिलं सेलेसला कापतो आणि दुसरीकडे जेना कसं बसं घराबाहेर निघून त्याच्या कारपर्यंत पोहोचते. कारमध्ये जेनाला माईक भेटतो, त्याच्यामुळं माईकला ती सगळ्यात आधी फ्री करते. आता ते दोघं फ्री झाले होते आणि ते दोघं तिथून सेफली बाहेर निघू शकत होते. त्याच्यानंतर ते दोघं मिळून खूप खराब डिसिजन घेतात. ते ओवनला मारण्यासाठी गन घेऊन आत जातात, पण ओवन तर एवढ्या लवकर मरणार नाही आपल्याला माहित आहे. पण कसं बसं ते ओवनला मारतात आणि तेवढ्यात त्याला पण कोणीतरी शूट करतं आणि माईकला विलियर्डनी गोळी घातली होती. त्यांनी माईकला कसं बसं काबूमध्ये केलं होतं, पण मागून जेना येते आणि विलियर्डच्या डोक्यामध्ये कोयता घालून विलियर्डला पण मारून टाकते. आता माईकला खूप लागलं होतं, त्याच्यामुळे माईक मारणार होता, त्याच्यामुळे जेना तिथून निघायला लागते. पण तेवढ्यात ऑसवर्ल्ड पण तिथं आलेला असतो. त्याच्यानंतर ऑक्सवर्ल्ड तिथं आल्यानंतर त्याच्या तिसऱ्या भावाला तो आजाद करतो आणि ऑक्सवर्ल्डच्या तिसऱ्या भावाला बघून आपल्याला हे कळतं की तो काहीतरी म्युटेटेड आहे. त्याच्या भावाला काहीतरी जन्मताच प्रॉब्लेम आहे. तो असा वेगळा स्केरी दिसत आहे, तो एका प्राण्यावानी दिसत आहे. तो त्यांचा राक्षसासारखा चेहऱ्याचा भाऊ तिथं येतो आणि माईकला कच्चच खायला लागतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे कळतं की ह्याला बांधून आतमध्ये का ठेवलं होतं. याच्यामुळेच बांधून ठेवलं होतं की हा लोकांवर हल्ला करून डायरेक्ट त्यांना कच्चच खायला सुरू करत होता. तो राक्षसासारखा चेहऱ्याचा त्यांचा भाऊ जेनाच्या मागं लागतो, पण जेना कसं बसतं गाडीमध्ये जाऊन बसते. त्याच्यानंतर जेना गाडीमध्ये बसून गाडी चालू करायचं बघते, पण तुम्हाला माहित आहे हे स्लॅशर मूवीज मध्ये नेहमीच ठरलेलंच आहे, गाडी लवकर चालूच होत नाही.
आणि ती गाडी चालूच करत असते की तेवढ्यात ऑक्सवर्ल्ड येतो आणि तिथं गोळी घालतो आणि गोळी घातल्यानंतर आपल्याला दाखवलं जातं की ही मूवी इथंच संपून जाते. जर मित्रांनो तुम्हाला ही मूवी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट द्या.